Thank you, Kotube. Thank you, Kotoweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. Thank you, Kotoweb. Thank you to Kotube and all the members. Thanks to Kotoweb team. सगळ्यांना थँक्यू. तेजसच्या ग्रुपमधून आहेत प्रोजेक्ट प्रारब्ध, नदीम संदे, प्रसाद झाडे, पियुष निळे, विवेक माने. गुड इव्हनिंग सर. आम्ही प्रारब्ध घेऊन आलो आहे की ह्यात एक ERP सोल्युशन आहे. तुम्ही जिरा स्लॅक वगैरे यूज केला असेल तर ते कसं आहे की डेस्कटॉप यूज होत आहे. आता आम्ही काय केले की हे मोबाईलवरती शिफ्ट केले. ते वापरणं कसं अवघड जातं, तर मोबाईलवरती कसं आहे की हँडल करणं वगैरे ट्रॅव्हलिंगच्या ह्याच्यात बरं पडतं. तर बघूया की सोल्युशन काय आहे याच्यावरती. तर सगळ्यात आधी जर सुपर ॲडमिन आहे, आपण सुपर ॲडमिन आधी एक्सप्लोअर करूया. सुपर ॲडमिनमध्ये फर्स्ट डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसतंय की टोटल कंपनीज आपल्या पोर्टलवर किती रजिस्टर्ड आहे. टोटल कॅपॅसिटी म्हणजे एका कंपनीने जर 100 एम्प्लॉईजची कॅपॅसिटी आहे तर टोटल आता 12 कंपनीज आहे तर 12 कंपनीजमध्ये टोटल एम्प्लॉईजची कॅपॅसिटी किती आहे ते टोटल कॅपॅसिटी दिसतं. मंथली रेव्हेन्यू आणि ॲक्टिव्ह रेट म्हणजे आता सगळ्या ॲक्टिव्ह कंपनी आहे म्हणून सगळ्या 100% दाखवतात तिथे. इथे प्लॅन्सच्या डिटेल्स दिसते की कोणता कोणते सर? हे टोटल कॅपॅसिटी आहे ना. तुम्ही आता समजा एखादी कंपनी लॉग इन केली, त्यांनी 500 एम्प्लॉय त्यांचे टाकले तर मग त्यांचे 500 काउंट होणार. आता दुसरी कंपनी टाकली की त्यांचे 1000 एम्प्लॉय आहेत तर 1000 प्लस हे 500 1500 असे टोटल आतापर्यंत जेवढे हे केलेत त्यांनी. हां, ते कोर्टवेबचे जास्त आहेत. कोर्टवेबचे एम्प्लॉय जास्त आहेत. इथे प्लॅन दिसते की कोणता प्लॅन घेतलाय आणि इथे रिसेंट ॲक्टिव्हिटीज कोणी काय परफॉर्म केलं ते दिसतंय. इथे कंपनीज ओव्हरव्ह्यूमध्ये कोणती कंपनी किती युजर्स आहे ते दिसते. हे वाला काउंट आहे ना. आता इथं बघू इथे शकता, जास्त याच्यामुळे काउंट गेलं जास्त आहे. इथे त्यांनी कोणते प्लॅन घेतले ते दिसतं. नेक्स्ट आहे कंपनीजमध्ये आपल्याला टोटल कंपनीज ॲक्टिव्ह युजर्स आपले आणि कोणत्या कंपनीज ॲक्टिव्ह आहे त्या दिसतं. नेक्स्ट आहे कन्सल्टेशन. म्हणजे सर बघा, आता स्टार्टअप वगैरे असतात त्या टायमाला काय होतं की त्यांना समजत नाही की त्यांची हायरार्की वगैरे काय पाहिजे, सेटअप काय पाहिजे, कोणता एम्प्लॉय काय रोल वगैरे पाहिजे. तर त्यासाठी आम्ही कन्सल्टेशन आणलेत. म्हणजे सुपर ॲडमिन काय करेल की त्यांना प्रोव्हाइड करेल की तुमचा हायरार्की वगैरे रोल वगैरे जे काय असेल ते सुपर ॲडमिन त्यांना बसवून देईल, म्हणजे त्यांना त्यांची कंपनी स्टार्ट करण्यासाठी. आता ते कन्सल्टेशन कसे टाकतात ते आपण कंपनी लॉग इनला जाऊन बघू. आता एक कंपनी लॉग इन आहे. ज्या टायमाला तो नवीन एखादी कंपनी असेल तर इथनं रिक्वेस्ट करेल आधी कन्सल्टेशनसाठी, आणि ज्या टायमाला कन्सल्टेशन रिक्वेस्ट ते सेंड करेल ते टायमाला एक बेसिक येतं. आता ते चेक करू आधी. आता एक पाठवले आधी एक्झिस्टिंग आहे ते चेक करू आपण. हे रिक्वेस्ट सेंड करतो वरती रिकमेंडेशन आहे, आणि ज्या टायमाला हा पे करतो तरच त्याला रिकमेंडेशन आणि त्याचं लॉग इन वगैरे सगळं भेटून जातं. आता इथं बघू शकता की रिकमेंडेशन रेडी आहे त्याची, तर त्यानं पे केलं ना तरच इथे येतं. आता इथं त्याला रिकमेंड केलं आहे, तू 500 एम्प्लॉईज आहेत ना तर एंटरप्राईज वगैरे यूज कर. इथे एंटरप्राईजचा आहे, त्याचा प्लॅनचा काय वगैरे खर्च वगैरे सगळं. आणि इथनं जेव्हा तो प्रोसेड पेमेंट करेल तर आम्ही इथं रेझर पेचं यूज केलं आहे ते API, तर ते सगळं. आणि इथनं काय होतं की मग परत आता सुपर ॲडमिनला जातं. आता हे रेझर पेनं आपण पे करून बघूया की तिथं ते रिकमेंडेशन आणि क्रिएट अकाउंटसाठी रिक्वेस्ट जाते. आता पेमेंट केली आहे आपण. आता चेक करू की तिकडं सुपर ॲडमिनला रिक्वेस्ट आली आहे का. कन्सल्टेशन्स इथं बघू शकता सेंड फुल रिकमेंडेशन आणि त्यांचं क्रिएट अकाउंट करा. आता इथं कसं आहे की हे रिकमेंडेशन सेंड करतं आणि त्या कंपनीचं अकाउंट क्रिएट करतं. आता इथं कसं आहे की रिकमेंडेशन त्याला असं वाटलं की आपण काही ह्यात चेंजेस आणू तर तेही करू शकतो इथं. आता हे जनरेट झालं आणि इथं ते एडिट वगैरे करू शकतोय म्हणजे आणि सेंड करेल. आता काय करूया आपण पुढचं फीचर एक्सप्लोर करू. हे क्रिएट वगैरे अकाउंट करतं कंप्लीट केल्यावर. आता हे 3 आहेत ते नंतर अजून पुढे लॉग इन आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लोर करू. हे वाला प्रोजेक्ट रिक्वेस्ट, टॅलेंट आणि कस्टमर रिक्वेस्ट हे पुढं एक्सप्लोर करू. आतासाठी युजर्स आणि खालचे फीचर्स एक्सप्लोर करू. युजर्समध्ये आपल्याला जसं मी बोललो होतो की टोटल नंबर ऑफ युजर्स, ॲक्टिव्ह युजर्स वगैरे दिसतात ते सेम. रिपोर्ट्समध्ये आपल्याला टोटल रेव्हेन्यू आतापर्यंत आपल्या ERP सिस्टीमने किती केला ते, टोटल रजिस्टर्ड कंपनीज किती आहे आणि कन्सल्टेशन्स किती आहे ते दिसतं. आणि ते ॲक्टिव्ह युजर्स, पेंडिंग रिक्वेस्ट वगैरे सगळं दिसतं. नेक्स्ट आहे बिलिंग म्हणजे सर हे मंथली आपल्याला किती प्रॉफिट होतं आहे ते इथे मंथली रेव्हेन्यू दिसतं आहे. परत ॲक्टिव्ह सबस्क्रिप्शन
आणि टोटल कंपनीज आणि कोणी कोणता प्लॅन घेतला सगळ्यांनी प्रोफेशनल घेतल्यामुळे ते सगळे प्रोफेशनल 11 कंपनीज दाखवतात. हे लॉग्समध्ये सर रिसेंटली कोणी काय चेंजेस केले ते तिथे रिसेंट लॉग्स दिसतं कोणत्या कंपनीने काय चेंज केले आणि रेट अँड रिव्ह्यूमध्ये आपल्याला रेटिंग दिसतं जे की खाली Employees नी वगैरे त्यांनी रेट अँड रिव्ह्यू देते. आता हे झालं सुपर ॲडमिनचं. आता आपलं एक्झिस्टिंग एक कंपनी आहे ते लॉग इन करून बघू आणि त्याचे फीचर्स म्हणजे त्याला ERP सिस्टम काय भेटले, त्याला रिकमेंडेशन वगैरे काय भेटलेत ते ॲडमिननं पाठवल्यावरती ते चेक करू. आता एक आम्ही कोर्ट वेबचे ऑलरेडी बनवून ठेवले ते लॉग इन करतो. इथं त्याला सगळे रिकमेंडेशन, त्याला हायरार्की काय ठेवायचे आहे, त्याचे एम्प्लॉईज किती आहेत आणि काय त्याला रोल द्यायला पाहिजे हे सगळं ते सांगतं. इथे सर पासवर्ड वगैरे पण ते ऑटो जनरेटेड आहे म्हणून ते एवढे अवघड पासवर्ड आले आहे. ऑटो जनरेट करतं पूर्णपणे सुपर ॲडमिनच. आता इथं बघू शकता त्यांचे डिपार्टमेंट्स कोणते कोणते आहेत. तिथं सेटिंग्समधनं तो म्हणजे इथं बघू शकता डिपार्टमेंट्स आहेत ते वाढवू शकतोय. तो त्याला कोणते फीचर्स लागणार आहेत नाही लागणार तो इथनं काढू किंवा ॲड करू शकतोय. इथं आहे ते. आता इथं आपण काय करू, इथं बघू शकता इनेबल फीचर्स कोणते दिलेत त्याला. नंतर कंपनीचं त्यांना किती म्हणजे ज्या टायमाला रिक्वेस्ट सेंड केली ना तर त्याची हे टेक्नॉलॉजिकल इंडस्ट्री कोणती आहे, नंतर एम्प्लॉईज किती आहेत, ते ॲडमिनचा आणि स्टेटस आता ॲक्टिव्ह झाला आहे त्याचा. तर इथं बघू शकता तर त्याने हा प्लॅन घेतला होता, एवढ्या मेंबर्सचा त्याला ॲक्सेस आहे आता सध्या. आणि हायरार्की काय वरतून त्यांनी रिकमेंड केली, हे हायरार्की तुम्ही ठेवा असं सांगितलं गेलं. आता एक त्यांचं डिपार्टमेंट आहे. आता ॲक्टिव्ह मेंबर्स यांचे IT डिपार्टमेंटमध्ये 16 ॲक्टिव्ह आहेत आणि 4 प्रोजेक्ट टीम आहे त्यांच्याकडं. आता नंतर इथं त्यांचे टीम मेंबर्स असू दे किंवा त्यांचे डेव्हलपर्स वगैरे सगळं दाखवलं जातं इथं. आता इथं त्यांना ॲड मेंबर्स वगैरे पण गोष्टी आहेत. आता त्याला रिकमेंडेशन फुल रिकमेंडेशन बघायची असेल की जे वरतून आलती तर ते इथं ऑप्शन दिलं आहे. इथं त्यानं पूर्णपणे रिकमेंडेशन बघू शकतो की काय रिकमेंडेशन आले होते त्याला, ह्या गोष्टी आहेत. आता आपण प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा एखादा प्रोजेक्ट इन होतो त्या टायमाला आम्ही इथं प्रोजेक्ट्सचा एक दिला आहे की प्रोजेक्ट इन झाला तर क्रिएट प्रोजेक्ट वगैरे करेल, त्याचं टायटल वगैरे दिल तो क्रिएट प्रोजेक्ट म्हणजे टायटल वगैरे देईल, त्याचं डिस्क्रिप्शन देईल, त्याचं टाईप कोणता आहे, त्याचं बजेट काय आहे हे ऑप्शनल वगैरे, नंतर कोणत्या डिपार्टमेंटला असाईन करायचं आहे हे वगैरे येतं. नंतर इथं IT वगैरे सिलेक्ट केलं तर त्याचे सिनियर मॅनेजर्स कोण आहेत ते दाखवतं. सिनियर मॅनेजर असू दे किंवा मॅनेजर असू दे. काय काय कंपनीमध्ये कसं असतं की सिनियर मॅनेजरचा रोल नसतो, डायरेक्ट मॅनेजर वगैरे असते. तर त्यासाठी हे असं आहे. तर एखादा मॅनेजर सिलेक्ट करून नंतर प्रायोरिटी आणि त्याची डेडलाईन काय असेल ते सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्ट केला जातो. बॅक आता त्याचे पेंडिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत आणि इन वगैरेची गोष्टी आहेत. आता मेंबर्समध्ये काय आहे की तो इथनं एकतर रिमूव्ह करू शकतो किंवा ते प्रोफाईल एडिट वगैरे करू शकतो किंवा तो ॲड वगैरे करू शकतो असं आहे. आता हे आपले 16 जे मेंबर्स होते ते आहेत. आता इथे रिपोर्ट्समध्ये काय होतं की IT डिपार्टमेंटला कोणी ॲड झालं वगैरे झालं, टोटल मेंबर्स प्रोजेक्ट्स किती इन झालेत, कंप्लीट किती झालेत हे दाखवतो. आता हे झाले 2 लॉग इन. आता ह्याच्या पुढे हायरार्की काय असते की कंपनीमध्ये जेव्हा प्रोजेक्ट इन होतो त्या टायमाला म्हणजे हे सगळं आम्ही आयडियल गोष्टी सिनेरिओ पकडून चाललो आहे की जेव्हा कंपनीमध्ये एक प्रोजेक्ट इन होईल त्या टायमाला काय करतील की ते सिनियर मॅनेजर्सला असाईन करतील त्यांच्या. मग सिनियर मॅनेजर काय करेल की मॅनेजर्सला असाईन करेल. मग मॅनेजर्स काय करतील ते प्रोजेक्ट्समधले टास्क वगैरे उचलून त्यांच्या टीम लीड्सला असाईन करतील. टीम लीड्स आता मल्टिपल पण असू शकते, सिंगल पण असू शकतो. आता आयडियल केससाठी आम्ही काय केलं की सिंगल टीम लीड दिलं आहे. मग त्या टीम लीडची त्याची स्पेसिफिक टीम असेल, ज्या टायमाला टास्क वगैरे असाईन होतील त्या टीम लीडला, मग टीम लीड काय करेल की एम्प्लॉईजला वगैरे ते असाईन करेल आणि मग ते परत हायरार्की त्यांची असं मेंटेन असेल. टोटल आमचे ह्याचे रिलेटेड 6 लॉग इन आहेत आणि एक कस्टमर आहे त्याचे 3 लॉग इन आहे, असे टोटल 9 लॉग इन आहेत आमच्या ॲपमध्ये. आता इथनं पुढे कंटिन्यू विवेक. मागाशी आपण त्यांनी सिनियर मॅनेजरला आपण आता असाईन झालेलं मागाशी प्रोजेक्ट जे आज कंप्लीट झाले कंपनीने केलेले ते सरांना असाईन झाले अक्षय सरसने. आता माशी आपण अक्षय लॉग इन नाही केले, ते लॉग इन ऑलरेडी करून ठेवले सगळ्यांचे आपण. आता माशी आता इन त्यांना असाईन केले प्रोजेक्ट 2 आहेत. तर त्यांच्या अंडरखाली जे मॅनेजर्स आहेत त्यांचे 6 मॅनेजर्स आणि डिपार्टमेंट त्यांचा IT मॅनेजर आपण तिकडे सिलेक्ट केलं ते वगैरे. नंतर परत प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यूमध्ये घेणार की नंतर कुणाला प्रोजेक्ट असाईन केलं त्यांच्या मॅनेजरला, जे खाली मॅनेजर त्यांच्या हायरार्कीमध्ये त्यांना जे असाईन केलं त्यांचं प्रोजेक्टमध्ये डिस्क्रिप्शन वगैरे सगळ्या गोष्टी येणार. नंतर परत त्याच्यामध्ये कसं असतं की आपण काही वेळेस की सिनियर मॅनेजर पण दुसऱ्या मॅनेजरला रिअसाईन करू शकतात प्रोजेक्ट. म्हणजे की आता आपल्याला काही इश्यू वगैरे आला तर ते आपलं प्रोजेक्ट दुसऱ्या सिनियर मॅनेजरला असाईन करून साईड होऊ शकतं. जसं की इथं आपण स्कूल खाली करू जाऊ शकतो आपण की तो रिअसाईन करू शकतो सरसने वगैरे. नंतर आपण 2 प्रोजेक्ट आता आपल्यासाठी सरांना असाईन केलेलं तिकडून, त्यामध्ये 2 प्रोजेक्ट दाखवतात आपल्याला. नंतर IT मॅनेजरचा परफॉर्म. तर इथं आपण बघू शकतो की एक प्रोजेक्ट आहे स्मार्ट समाधान, तो पण त्याच्यामध्ये आपण IT मॅनेजर असाईन नाही केलं आहे, तर आपण इथं IT मॅनेजर असाईन करू. असाईनचे जर तर हा प्रोजेक्ट आपण सिलेक्ट केला आहे.
याला पण एक IT मॅनेजर असाईन करू. इथं केलेलं आपण. मग इथं आपल्याला डेडलाईन्स वगैरे करता येईल. ॲक्च्युअल आपली जे प्रोजेक्टची डेडलाईन आहे त्यापेक्षा आपण IT मॅनेजर्सला कमीच डेडलाईन देतो, कारण की आपल्याला रिपिटेटिव्ह सिनॅरिओज वगैरे चेक करायचे असतात. मग आपण प्रायोरिटी वगैरे आपण सेट करू शकतो इथनं. मग इथनं आपण बघू शकतो की आपण जे स्मार्ट समाधानाला तो IT मॅनेजर असाईन केला होता तो तिथं आलेला आहे. आपण गोविंद सिलेक्ट केलेला होता. आणि हे IT मॅनेजरचा परफॉर्मन्स आपण याच्यावरती कॅल्क्युलेट करतो की आपण टास्क किती दिलेत त्याला. म्हणजे आपण टोटल याला 14 टास्क दिलेत, त्यापैकी त्यांनी 7 टास्क कंप्लीट केलेत, तर त्याचा प्रोग्रेस असेल 50% वगैरे प्रोग्रेस वगैरे असेल त्याचा. मग याच्यामध्ये हे अप्रूव्हचं आपण नंतर बघूया. त्याच्यामध्ये पॉलिसीजमध्ये जसं आता लीव्ह वगैरेचा सिनेरिओ असतो, प्रत्येक कंपनीनुसार लीव्ज व्हॅरी करतात की किती सिक लीव्ज पाहिजे, किती मॅन्युअल आपले हे लीव्ज वगैरे पाहिजे. ते इथं आपण चेंज केलं, ते ह्या सिनियर मॅनेजर चेंज करणार, ते त्याच्या अंडर जे सगळे एम्प्लॉईज मॅनेजर्स वगैरे असणार त्यांना तेवढेच हे आपले सिक लीव्ज वगैरे असाईन केले जातील. त्याचे जास्त तो नाही घेऊ शकत. मग नेक्स्ट आहे याचं टीम्समध्ये आपल्याला सगळे IT मॅनेजर्स किती आहेत त्याच्याकडे, टीम लीड्स किती प्रेझेंट आहेत, टीम मेंबर्स हे वगैरे सिनेरिओ आहेत. मग याच्यानंतर वरती एक ऑप्शन आहेत हायरिंग रिक्वेस्ट. तर हे ऑप्शन असं का दिलं याच्यामध्ये, कारण की आपण कोणाचा इंटरव्ह्यू वगैरे घेतलं सिनियर मॅनेजरने, तर त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे घेतलं, त्याचे डिटेल्स वगैरे आपण याच्यामध्ये फिल करू. आणि हे फिल केलेलं आपण जे डिटेल्स आहेत आपण म्हणजे हे करू आणि आपण हे याला सेंड करू कंपनीला सुपर ॲडमिनला सेंड करू की हा आम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्याच्यावरती आम्हाला हा पोझिशनला हा लागतोय डिपार्टमेंट वगैरेसाठी. हे जे जाणार ते आपल्या कंपनीच्या लॉग इनला जाणार. मग कंपनी लॉग इनला जे जाणार म्हणतात तिथनं ते अप्रूव्ह केल्यावरती तो आपल्याला आपल्या याच्यामध्ये दिसेल. त्याने रिक्वेस्ट सेंड केलेली आहे. हे आपण एक सिनियर मॅनेजरने असाईन केलेलं होतं. रिक्वेस्ट केली होती की मला टेस्टर पोझिशनसाठी एक पाहिजे आणि हे आपल्याला कंपनीच्या डॅशबोर्डला येईल की तुम्हाला हे अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं आहे. हे अप्रूव्ह रिजेक्ट वगैरे केल्यावरती आपल्या मेंबर्समध्ये तो येऊन जाईल, जे त्याचं डिस्क्रिप्शन असेल, जॉब डिस्क्रिप्शन वगैरे. ह्याच्यामध्ये आपण केलेले ते इथं शो करतात. इथं पेंडिंग, अप्रूव्ह आणि रिजेक्टेड आता आपण रिसेंटली केलेलं आहे. कंपनी जेव्हा एक्सेप्ट वगैरे करेल तर ते त्या टॅबला शो करेल. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ कॉल जॉईन मीटिंग्स वगैरे आपण नंतर एक्सप्लोर करूया. तर परत नेक्स्ट पेज इथं कमिटी आपण क्रिएट करू शकतो. जर आपल्या खालच्या हायरार्कीवर सगळ्यांना कमिटी दिससाठी आपण कमिटी क्रिएट करूया. ॲड मेंबर करू शकतो आपण. नंतर ॲड मेंबर कर ईमेल टाक. मेंबर ॲड झाला आहे. जर आपण त्याला ॲडमिन वगैरे करायचं असेल तर ॲडमिन पण करू शकतो आपण तिथं. ॲडमिन करू शकतो आणि तिथं रिमूव्ह पण करू शकतो आपण तिथं. नंतर प्रोफाईल पेज. मग हे तर झालं सिनियर मॅनेजरचं. त्यानंतर आपण जे असाईन केलेलं आपण प्रोजेक्ट असाईन केलं होतं एका IT मॅनेजरला, तर इथं ह्या IT मॅनेजरला आपण प्रोजेक्ट असाईन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतात की टोटल याला एक प्रोजेक्ट असाईन केलेला आहे. आणि मग त्यामध्ये क्विक ॲक्शन्समध्ये AI टास्कचं याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट सिलेक्ट करणार. हे प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यावरती आपण मॅन्युअली पण त्याला हे देऊ शकतो की तुला काय टास्क वगैरे हे करायचे द्यायचे तुझ्या टीम लीड्सला. मग नंतर टीम लीड्सला हे टास्क जातील. तो आपण जनरेट विथ AI पण करू शकतो. मग नंतर याच्यामध्ये आहेत रिव्ह्यूज वगैरेचा. मग हे जे आहेत ते आपल्याला एका आपण जे टीम लीडला आपण एका एम्प्लॉईला असाईन केलेला टास्क आहे, तो एम्प्लॉईच्या त्याच्या याच्यामधनं आपल्याला हे सेंड करेल. म्हणजे त्याचं वर्क वगैरे झालेलं ते तिथनं सेंड केल्यावरती ते एका मॅनेजरला रिव्ह्यूसाठी येईल. तर तिथं त्याने त्याचे झालेले हे केलेलं आहे आणि प्रूफसाठी त्याने लिंक वगैरे प्रोव्हाइड केलेले की माझं काम इथं झालं आहे. IT मॅनेजर ते व्हेरीफाय वगैरे करू शकतो, क्रॉस चेक वगैरे, आणि नंतर पुढे करू शकतो. नंतर त्याच्याकडे प्रोजेक्ट ज्यात वरून ते प्रोजेक्ट असाईन झालेले सगळे प्रोजेक्ट आपल्या हितामध्ये दिसतात. नंतर त्याला वरतून माझी एक प्रोजेक्ट असाईन झाला प्रारब्ध म्हणून, तो त्याला असाईन झाल्यानंतर आपण लीव्जमध्ये जर सरांना वगैरे लीव्ज वगैरे पाहिजे तर लीवला अप्लाय करू शकतात. त्यांच्या हे इथून पण करू शकतात. जर टीम लीडर म्हणजे ह्यांच्या खालून टीम लीडरने त्यांना अप्लाय केलं तर रिक्वेस्ट पण ह्यांना पण दिसू शकते नंतर ती गोष्ट. नंतर तो मागची प्रोजेक्ट असाईन झाला तो, आता आपण तो प्रोजेक्ट असाईन केल्यानंतर टीम लीडरला असाईन करूया तो प्रोजेक्ट. ती खाली ते प्रोजेक्टचं आपल्याला जो असाईन झालेला त्याच्यात हे दिसतात
डिस्क्रिप्शन वगैरे, आणि हा हीट मॅप आपल्या वर्कवरती जनरेट होतो, म्हणजे ॲक्च्युली किती त्यांनी वर्क केलेलं आहे त्याच्यानुसार हा हीट मॅप वगैरे जनरेट होणार. मग नंतर पुढच्या याच्यामध्ये टीम्समध्ये आपण या टीम लीडला हे असाइन केले टास्क. त्या टीम लीडच्या खाली जे हे असतील एम्प्लॉईज वगैरे ते त्याला दिसतील, आणि मग ते एम्प्लॉईज वगैरे दिसतील. रिपोर्ट्समध्ये किती टास्क राहिले, कंप्लीट टास्क वगैरे. PIP वगैरे नंतर ते PIPचं आपण जे बघितलेलं ते आपण नंतर एक्सप्लोअर करूया. हे सेम जस्ट आपल्याला त्याच्यामध्ये दाखवलेलं सिनियर मॅनेजरमध्ये की किती टीम लीड्स असणार आहेत. हे हायरार्कीनुसार, म्हणजे आता सिनियर मॅनेजरमध्ये त्याला त्याच्या खालचे IT मॅनेजर्स, टीम लीड्स आणि एम्प्लॉईज वगैरे दिसणार. हा मॅनेजर आहे, याला टीम लीड आणि एम्प्लॉईज दिसणार, याला वरचं मॅनेजर्स वगैरेचा काही संबंध नाही याच्यामध्ये. हे नेक्स्ट सेम कम्युनिटी जसं आपण तिथं बघितलेलं तसं आहे. इथं मीटिंग्स आपण बघूया नंतर. मग नंतर हे झाले, आपण तिथनं ते टास्क वगैरे ज्याला असाइन केलेत ते याला इथे दिसणार टीम लीडला. ते मग असे एजंट टास्क झाले ना, ते आपण ते मॅन्युअली बी करू शकतो. तर ते टास्क आपल्या तो वरती दिसतील. हे टास्क तिकडून असं झाले, हे टास्क ऑलरेडी आपण In त्याला progress assign केले, आहेत in progress आहेत. आपण एक नवीन टास्क त्याला असाइन टीमला करू. आपण छोट्या एम्प्लॉईला आपण असाइन करूया. इथं आपण ज्या पण एम्प्लॉईला करू त्या एम्प्लॉईच्या लॉग इनला त्याला ते टास्क दिसेल. त्याच्यामध्ये आपण जर कोणत्या म्हणजे खालची चुकी वगैरे काय केली असेल तर आपण हे करत असेल तर PIP मध्ये टाकायच्या वगैरे गोष्टी असतील ना, तर आपण इथं असून करू शकतो. समजा की आपण नदीमला तर PIP मध्ये टाकूया, परत एकदा चेक करूया. तर इथं आपण एकदा 3 मध्ये ऑप्शन दिलेत. वॉर्निंग वगैरे देऊ शकतो, तर की वर्बल वॉर्निंग दिले, रिटर्न वॉर्निंग दिले आणि हे दिले, नंतर वॉर्निंग वगैरे देऊ शकतो आपण त्याला इथं. PIP मध्ये टाकतो. हे त्याला नोटिफिकेशन वगैरे आले किती रिसिव्ह झाले हां. वॉर्निंग, त्याला PIP मध्ये टाकूया आपण त्याला. तर हे जे आपण केलेलं आहे, आता हे जे PIPचं आपण सेंड केलं आहे हे त्याच्या IT मॅनेजरला जाणार. तर होममध्ये आपण जे IT इथं दाखवलेलं होतं ह्याच्यामध्ये ते शो करणार. आणि मग नंतर इथं सेम माय लिव्ज वगैरे, सिक लिव्ज वगैरे किती आहेत. मग नेक्स्ट ह्याच्यात जा, खाली ह्याच्यामध्ये ॲन्युअल लिव्ज वगैरे एक सेम लिव्ज वगैरे नंतर ते टाकून लिव्हचं लिव्स कर नाही लिव्ह टाकेल. एक लिव्ह टाक, सिक लिव्ह. हे आपण लिव्ह request सेंड केली आहे. submit झाली ही लिव्ह याला इथं दिसणार. आपण जे सिनियर मॅनेजरमध्ये ते अप्रूव्हचं पेज सोडलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला लिव्ज वगैरे त्याने टाकलेली आहे. आता ह्या टीम लीडने लिव्ह टाकलेली आहे, त्याचे रिझन्स वगैरे दिसेल, कुठली लिव्ह घेतलेली आहे, आपण एक्सेप्ट रिजेक्ट करू शकतो. इथं हे झालेलं की अप्रूव्ह झाले हे लिव्ह वगैरे. मग नेक्स्ट ह्याच्यात टीम्स, हे सेम येते. टीम लीडच्या अंडर किती एम्प्लॉईज काम करतात हे सेम. नेक्स्ट मग हे तर झालं सिनियर मॅनेजर आणि टीम लीड. यानंतर आता खरं आहे ते एम्प्लॉईमध्ये, की कारण एम्प्लॉईवरती जास्त प्रेशर असते टीम लीड्स आणि मॅनेजर्सपेक्षा. तर आपण जे हे टास्क वगैरे त्याला दिलेले आहेत तो एम्प्लॉई करतोय का नाही परफॉर्म वगैरे ते आपण व्हेरीफाय करूया. सर आता आपण एम्प्लॉईला लॉग इन करूया. ॲटो जनरेटेड असलं. हां सर, एम्प्लॉईचं लॉग इन. एम्प्लॉईचं लॉग इन आहे सर. नदीम संदे @gmail.com. तिकडचं काय हे टीम लीडचं आहे सर. हे वालं का तिकडचं ते एम्प्लॉईजचं आहे. नाही हे मॅनेजर आहे, हे टीम लीड आहे. टीम लीड आणि सगळ्यात आधी केलं तर ते सिनियर मॅनेजर होतं. हां म्हणजे कसं आहे की सिनियर मॅनेजरला प्रोजेक्ट असाइन होईल कंपनीकडनं. कंपनी काय करेल की म्हणजे सिनियर मॅनेजर काय करेल त्याच्या हाताखाली जेवढे मॅनेजर्स वगैरे आहेत त्यांना असाइन करेल. आता हे व्हॉइस असिस्टंट आहे. आता मग ते सिनियर मॅनेजर काय करतो की मॅनेजर्सला असाइन, मग मॅनेजर्स फक्त टास्क उचलून टीम लीड्सला देतो आणि टीम लीड्स काय करतो त्याच्याकडे जेवढे मेंबर्स आहेत त्याच्याकडे काम करतात त्यांना फक्त टास्क असाइन करतो. जसं की मागाशी टीम लीडने एक असाइन केलं. तर आता आपण एम्प्लॉय बघूया. एम्प्लॉयमध्ये ते डेली कोड्स जे रिजनरेट होतं जेमिनी थ्रू हे अपडेट होत राहतं रिअल टाईमला. तसं आपण लॉग इन लॉग आउट करू तेव्हा.
नेक्स्ट आहे डेली हायलाईट्स. इथे आपण आपल्याला एखादी स्पेसिफिकली टास्क आजच्या दिवसात ठेवायचं आहे तर तिथे ॲड करू शकतो. ते डिस्क्रिप्शन आणि टाईम वगैरे देऊन त्याला ॲड करू शकतो आणि तो फक्त एका दिवसासाठीच राहील. ते आपल्याला इथे दिसेल. आता हे नेक्स्ट आहे आपले फीचर्स. आता फीचर्समध्ये काय आहे की तुम्ही ते पोमोडोरोची कन्सेप्ट ऐकली असेल, त्यासाठी आहे ते फोकस वगैरे. आता इथं बघू शकता इथं तो एक टायमर सेट करू शकतो. त्या 5 मिनिटाचं सेट कर. आपण हे सेट करून आपण दुसरं काम करून घ्या, ते नोटिफिकेशन वगैरे देईल. आता 1 मिनिटाचा ब्रेक आहे आणि हे त्यानंतर टास्क आहे. आता टास्कचं काय आहे की त्याला समजा काय त्याचे पर्सनल टास्क, हे कंपनीवाले नाही, पर्सनल टास्क वगैरे काय स्टोअर करायचे असतील तर ते करू शकतो. इथं ॲडचं ऑप्शन आहे, एक ॲड करून बघू आपण. काय सर पर्सनल सर म्हणजे त्याला काय तर असं कंपनीजकडनं नाही, त्याचे स्वतःचे टास्क काय ॲड करायचे असतील की समजा त्याला आता नेक्स्ट वीक पर्यंत डेडलाईन आहे तर ते स्पेसिफिकली त्याचे टास्क कसे मॅनेज करेल तो स्पेसिफिक तो ठरव. हां, कामा रिलेटेड नाही, बाहेरचं नाही, त्याचे कामा वगैरेचे जे की कंपनी. हां, आता हे टास्क इथं टास्क वगैरे दाखवतं, ड्यू टू डे, त्याची प्रायोरिटी काय वगैरे. प्रायोरिटी आणि त्याची ड्यू डेट दाखवतं. हे राहू दे, ठीक आहे. बॅक खाली. आता हे वेबलिंगचं आहे, हे पूर्णपणे स्क्रीन टाईम आहे, रिअल टाईम. जे माझ्या मोबाईलचा आता स्क्रीन टाईम असणार आहे तेच तिथं दाखवणार वेबलिंग. बॅक. आता ब्रेक आहे. आता तुम्ही सबस्क्रिप्शनचं ज्या टायमाला वर्क करत होता त्या टायमाला मी तुमच्या मेंटर्सला विचारलं की तुम्ही स्ट्रेस रिलीजसाठी काय करत होता, तर ते काय बोलले की इंस्टाग्राम बघत होतो किंवा यूट्यूब बघत होतो. त्यासाठी आम्ही ब्रेक फीचर इंट्रोड्यूस केला इथं. प्रज्वल आता एखादं बघू. आता तुम्ही म्हणलं तुम्ही जेवताना वगैरे 10 मिनटं पॉडकास्ट वगैरे बघता, म्हणजे टाईम युटिलाइज करता, त्यासाठी आहे ते बघू शकतो. इथं गाणे वगैरे, म्युझिक बघायचं असेल, पॉडकास्टचं आहे, AI वगैरे सिनारिओचं काय बघायचं असेल तर AIचं बघू शकतो इथे. किंवा कोणता मग ब्रीथिंग एक्सरसाइज वगैरे करू शकतो. आता आपले प्रारब्ध आहेत तर ते कृष्णचं पण आले आहे, आपलं नशिबान आहे, नशीबचा अर्थच प्रारब्ध आहे. आपलं नशीब बघा ना, ते कृष्णचं आलंय. नेक्स्ट फीचर आहे आपला गेम्स. इथे आम्ही आमचे इनबिल्ड गेम्स दिले ज्याने की मूड फ्रेश होईल एम्प्लॉईजचं. जसं की कलर मॅच आहे. दुसरा गेम ओपन कर. इथे स्कोर रिअल टाईम अपडेट होतं आणि चुकवलं तर स्कोर डिक्रीज होतं. तसंच खूप सारे गेम्स आहे, ब्रीथिंग, इलेक्शन टाईम, टिक-टॅक-टो वगैरे. हेच आम्ही स्वतःहून बिल्ड केले सगळे गेम्स. नेक्स्ट आहे अलार्म्स. आता इथे आपण अलार्म पण लावू शकतो, जसं की आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे थोडा वेळ आणि उठायचं आहे नंतर, तर इथे ह्याच ॲपमध्ये आपण अलार्म पण सेट करू शकतो. सगळे नेटिव्हला जातात सर, ते वेबलिंग आणि ह्याचं आहे ना पूर्णपणे नेटिव्हला कॉल जातात ते. आता 9:39चा सेट झाला बॅक. नेक्स्ट आहे न्यूट्रिशनमध्ये जर आपल्याला काही आता भूक वगैरे लागली असेल तर हेल्दी न्यूट्रिशन कोणतं घ्यायचं ते पण हे सजेस्ट करतं. आणि इथे डायरेक्ट ब्लिंकिटला नॅव्हिगेट करतं, जर टिक केलं तर ब्लिंकिटला नॅव्हिगेट करतं. नेक्स्ट आहे आपला सेव्ड नोट्स. आपण जे पण नोट्स क्रिएट करू ते इथे सेव्ह होऊन जाईल. तुम्ही एक डिव्हाइस बघितला असेल ज्यात ते की आपण लेक्चर्स किंवा मीटिंग्समध्ये घेऊन जाते. आता हे मेन फीचर टाईपमध्ये की ते काय करते, हां ते समरी करून देतं. तर ते डिव्हाइस विकत घेण्यापेक्षा आपल्याकडे तर ऑलरेडी मोबाईल आहे, तर आपण मोबाईलमध्येच इंटिग्रेट केले ते. तर एखादं आपण काय करू की एक मीटिंग आहे असं ॲझ्युम करून एक जनरेट करून बघू काय होतं. आता एक कंटेक्स्ट दिला आहे जो की मीटिंगमध्ये जे काही सिनारिओ असेल ते रेकॉर्ड करेल आणि त्याला समराईज करेल ते. आता हे समराईज होऊन आला आहे, तर याला सेव्ह करू आपण आणि आता हे त्याला टायटल देईल त्याचा. हे रिअल टाईम आपल्या फोनमध्ये रिअल डिव्हाइसमध्ये सेव्ह होतं. म्हणजे PDF मध्ये किंवा डॉकमध्ये तुम्ही त्याला एक्सपोर्ट करू शकता. सेव्ड नोट्समध्ये बघू आपण. आता सेव्ड नोट्समध्ये हे दाखवतं की तुम्हाला समराईज होऊन काय आलं ते त्याच्या आत जा. आता त्याला जर समजा वाचायचा कंटाळा आला असेल तर तिथं आम्ही याचा म्हणजे टेक्स्ट टू स्पीचचा ऑप्शन दिला आहे. Java is considered a platform independent language because its compiled code bytecode हे आता त्याचं फीचर आहे. त्यानंतर एडिट वगैरे काय करायचं असलं एडिट वगैरे करू शकतो तो. शेअरमध्ये PDF किंवा डॉकमध्ये तो एक्सपोर्ट करू शकतो. आणि डिलीटचं ऑप्शन आहे, जर डिलीट करायचं असलं डिलीट करू शकतो तो बॅक. आता सेकंड फीचर आपलं एक्सप्लोअरचं आहे. एक्सप्लोअरमध्ये सर रिअल टाईम जे पण न्यूज आहे ते फेच होतं
अकॉर्डिंग टू आपल्या कंपनी रिलेटेड, म्हणजे एम्प्लॉईज ज्या कंपनीमध्ये आहे, जसं IT कंपनी असेल तर IT कंपनीच्या सगळ्या न्यूज तिथे लोड होईल. तरी ते आपण मीटिंग क्रिएट करू शकतो. सर जसं की आता मगापासून आपण खूप वाट बघितली, सिनियर मॅनेजरपासून वाट बघते की मीटिंगचं काय सिनारिओ आहे. तर याच्यात व्हिडिओ कॉलिंगचा फीचर दिला आहे मी. ॲट अ टाइम ते मीटिंग वगैरे Multiple करायची असेल तर users मीटिंग join करू करू शकतात ते. तर एक मीटिंग आपण क्रिएट करून बघू. इथं आता टीम लीड येणार आहे. तिथे आपल्याला 3 फील्ड रिक्वायर्ड आहे. मीटिंगचा टाईप, मीटिंगचा ओनर म्हणजे कोण मीटिंग घेते. शेअरचं पण करू शकता तुम्ही. शेअर वगैरे करायचं असलं शेअर पण करू शकता. ते व्हॉट्सअपला रिडायरेक्ट होतं, डायरेक्ट आपण सेंड करू शकतो मीटिंग ID. सेंड कर आणि WhatsApp ला कॉपी send कर. करते आणि सगळी करते तेच पेस्ट कर. आता हे दुसऱ्या याच्यावरती तिकडं जॉईन करून बघू. कर स्टार्ट कर जॉईन कर. इथे रिअल टाईमला real 2 time. डिव्हाइसला आपण म्हणजे 2 किंवा मल्टिपल डिव्हाइसला घेऊ शकतो. स्क्रीन शेअर कर, म्यूट कर. आता हे व्हिडिओ कॉलिंगचं फीचर आहे, म्हणजे त्यांची मीटिंग वगैरे काय असेल तर ते मीटिंग इथं घेऊ शकतो. बॅक आहे. आता हे स्क्रीन शेअर वगैरे नंतर व्हाईट बोर्ड वगैरे ते मीटिंगमध्ये आहे. व्हाईट बोर्ड वगैरे दाखव. व्हाईट बोर्ड इथं real रिअल शेअर time करून त्यांनी दाखवू शकतात की त्यांना काही लिहून वगैरे दाखवायचं असेल तर डायग्राम वगैरे करू शकतात ते इथं. त्याला काही सॉल्व्ह वगैरे करायचं तो तिथे व्हाईट बोर्डवरच करू शकतो. दुसऱ्या ॲप्लिकेशनला व्हिजिट करायची गरज नाही. आता ही रिसेंटवाली आता कोणती जी झाली ना ते इथं दाखवतं. रिसेंटमध्ये तुमची मीटिंग कोणती झाली ते इथं दाखवतं. सर आता एम्प्लॉईचं तर झालं आहे आता पूर्णपणे आपलं. आता ह्याच्या पुढचे 3 लॉग इन काय आहेत की कस्टमर्सचे आहेत. कस्टमर म्हणजे काय, आता तुम्ही बघू शकता की लिंक्डइन वगैरे आहे ते अप्रोच करतात पण कधी रिप्लाय येईल वगैरे काय सांगू शकत नाही. इथे सर आम्ही एम्प्लॉईजमध्ये होम पेजला What would you like me to do? आणि एम्प्लॉयमध्ये अजून एक आहे ते AI असिस्टंटवालं ते एक आहे. राहील. एम्प्लॉईला ते होम बघू. पेजमध्ये आहे. इथे माईक आहे. माईकमध्ये आपण कुठे पण नॅव्हिगेट करू शकतो पूर्ण ॲपमध्ये. जसं की लँग्वेज वगैरे चेंज कर पियुष. टास्कला नॅव्हिगेट कोणतं सर? हां ते कंपनीवाला ना. ते कंपनीवाले दाखव ना. सॉरी कंपनी हां. आता हे कंपनीमध्ये जे टीम लीडनं जे काही असाइन केले असते टास्क वगैरे ते इथं दाखवतात. ते काय करतो की आता बघा तिथं डन वगैरे जे काय सर नॅव्हिगेट टू कंपनी म्हण. राहू दे का. कुठे पण नॅव्हिगेट करायचं पूर्ण ॲपमध्ये तो. आता इथं ते टास्क वगैरे टीम लीडनं जे काही असाइन केलं ते येत आहेत. आता ते इन प्रोग्रेस आलं ते आपण काय करू ते अंडर रिव्ह्यू म्हणजे मगाशी ते रिव्ह्यूमध्ये बघितलं असेल तुम्ही की रिव्ह्यूला गेले ते जर कंप्लीट केलं तरच मग ह्याला डन होतं. नाहीतर ते काय होतं की त्याला समजा काम आवडलं नव्हतं त्यानं जर रिजेक्ट केलं ना तर मग इथं परत टीम लीडला असाइन होणार ते. मग टीम लीड काय करणार की परत एम्प्लॉयला असाइन करेल आणि त्याच्याकडनं काम करून घेईल ते असं आहे. आणि नंतर आता इन प्रोग्रेस आलं काय करू आपण इथे गिटची लिंक टाका लागतं सर. म्हणजे त्यांनी टास्क कंप्लीट केलं तर गिटची लिंक टाकाल आणि कन्फर्म करेल. जसं की ते म्हणजे मॅनेजर किंवा टीम लीडला जाऊ शकेल. मग सर ते टास्क जे अंडर रिव्ह्यू होतं ना त्याला कंप्लीट करू आपण. इथे बघा कंप्लीट झालं. अंडर रिव्ह्यू होता ते. अंडर रिव्ह्यू होतं ते कंप्लीट झालं. आता याच्या पुढचं काय आहे की ते म्हणजे वरतीपर्यंत जातं परत टीम लीडला जाणार ते वरती रिव्ह्यूसाठी पाठवणार असं आहे ते. हां तसं नाही दाखवत सर. ते कसं आहे माहिती आहे का आता इन प्रोग्रेसमध्ये आहे ना तर ते पियुष एकदा हे कर इन प्रोग्रेसवाला आहे ना ते लास्टचं ते मार्क ॲज डन कर ते तिथं दिली. आता इथं काय आहे की गिटचे वगैरे ते काय असेल त्याचा टास्क ॲज अ प्रूफ म्हणून तो देऊ शकतो त्याला. माहीत नाही जेव्हा तो हां मल्टिपल असतं. त्यासाठी आम्ही आयडियल सिनारिओ म्हणून तेवढ्या गोष्टी नाही बघितल्या. आम्ही सर कंपनीमध्ये आम्ही ॲज अ फ्रेशर आहे अजून आम्हाला माहित नाही की आणि कसं हे पण स्ट्रक्चर जे विचारून सर हे पण जे स्ट्रक्चर वगैरे आम्ही प्रमोद सरालाच विचारलं होतं की कशा गोष्टी चालतात वगैरे. म्हणजे आम्ही ते हे हँडल कशा होतात गोष्टी हँडल कशा करल्या जातात.
तसं नाही सर की कशा गोष्टी चालतात वगैरे हे स्ट्रक्चर आम्ही विचारत होतो की आम्ही जे म्हणजे कोणत्या गोष्टी सुटल्या नाही पाहिजे अशा बऱ्यापैकी जे महत्त्वाचे आहेत ते अशा ते खरंच महत्वाचं आहे. हां का माहिती आहे का? त्याच्यावरून ट्रॅक केलं जातं. अच्छा. PIP मध्ये जे जातो ते महत्त्वाचं. हां हां जर माझे 2-3 महिन्यामध्ये हां. जर 10-12 पेक्षा तास प्रत्येक महिन्याला माझे पेंडिंग केले झाले ना, तर तो बाद रेज होतो की अरे मला PIP मध्ये टाका. हां एवढं अरे तू नोटीस कर ना, काय काय कंपनीमध्ये 3.5 लाख एम्प्लॉई आहेत. हो म्हणजे एक्झाम्पलच घ्यायला गेलं तर एवढ्या कंपनी 3.5 लाख, प्रत्येकाला तुम्ही ट्रॅक करणार. असेच ॲप्लिकेशन असतात जे स्वतः गोष्टी रेज करतात की अरे हा PIP मध्ये टाकायचं. हां त्या गोष्टी असतात. मग त्या मॅनेजरपर्यंत रिपोर्ट जातो असेल. हां सर ते हँडल ह्या लेवलला तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे ते नको, पण थोडा हा विचार करा असं मी. एक ते कंप्लीट झाले आणि ते हाय प्रायोरिटी होती त्याची. हां त्याच्यात हाय लिहिले हाय प्रायोरिटी होती त्या टास्कची. बॅक आहे. आता या गोष्टी एम्प्लॉईच्या झाल्या. आता ह्याच्या पुढं काय आहे की जे कस्टमर सांगितले मी, कस्टमर म्हणजे काय आहे की एक तर जॉब सिकर, एक कंपनी आणि एक प्रोजेक्ट ओनर असे 3 कस्टमर आहेत आमच्याकडे. म्हणजे काय आहे की जॉब सिकर आता लिंक्डइनवरती वगैरे बघितलं असेल तर त्यांना काय आहे की जॉब्स वगैरे बघायला प्रॉब्लेम येतो. नंतर कंपनीजला काय आहे की एखादा कॅन्डिडेट हायर करायचा तेव्हा त्यांना प्रॉब्लेम येतो. नंतर प्रोजेक्ट मॅनेजरचं कसं आहे की म्हणजे प्रोजेक्ट ओनर काय करतो, एखादा समजा काम वगैरे आहे त्याचं पण त्याला कंपनी वगैरे भेटत नाही, मग तो काय करेल की एखादा सुपर ॲडमिनला रिक्वेस्ट पाठवेल की मला हा प्रोजेक्ट आहे आणि मला एखादी कंपनी सजेस्ट कर. मग तो सुपर ॲडमिन त्याला काय करेल की कंपनी सजेस्ट करेल. नंतर जॉब सिकरला कंपनी सजेस्ट करेल आणि कंपनी आहे त्यांना एम्प्लॉईज वगैरे प्रोव्हाइड करेल. असं हँडल केलं आहे कस्टमर्समध्ये. सर आणि आम्ही लिंक्डइन वगैरेचं ते बायपास केले. सो एकाच पोर्टलमध्ये तुम्ही जॉबला अप्लाय पण करू शकता आणि अप्रूव्ह पण करू शकता. हो, पण मी कसं करतो ते अवॉइड केलं ना ते चांगलंच आहे. काय सांगू? कारण आपण काय करतोय हे टास्क मॅनेजमेंट आहे. हां प्लॅन आपला काय टास्क मॅनेजमेंट. हां मग लोकांना जॉब लागून लागू आपल्याला काय घेतलं नाही. हो म्हणजे विषय नाही भरकटला पाहिजे हे माझं म्हणणं आहे. हां आम्ही सकाळमध्ये कालपासून मी अक्षय सेम वाक्य मी त्याला किती वेळा बोललो की आपल्याला सगळ्यांना प्रोजेक्टमध्ये हेच सांगावं लागेल की ठीक आहे आपला प्रोजेक्ट म्हणजे आहे छान, आपल्याला खूप करावंसं वाटतं पण फोकस नाही हल्ला पाहिजे. अरे आम्हाला पोर्टलमध्ये किती गोष्टी अप्लाय करता येतील माहिती का नवीन पण आम्ही का नाही करत, कारण आम्हाला माहिती की हे याचं निश हे ह्याला सोडून आम्ही बाकीच्या गोष्टी नाही आणल्या पाहिजे त्याच्यामध्ये. सेम आहे म्हणजे तुम्ही ते लिंक्डइनचं केलं ना कंपनीला अजून एक गोष्ट की ते असं तू बोला की आता सजेशन देणार, नवीन लोक आली ऍप्लिकेशनला सजेशन तर आपण त्यांना सजेशन देऊ की कुठल्या कंपनीला गेलं पाहिजे. माझं बघ आपल्याचा मोठं हा नाही आहे. ठीक आहे तू हँडल केलं आम्हाला बघायला आवडेल, फीचर म्हणून ऐकायला पण आवडेल, पण तो ह्याचा पार्ट नाही. तो क्लायंट आला तू त्याचा प्रोजेक्ट घे ना, तो तुझ्याच ह्याचा पार्ट आहे. पण क्लायंटला दुसरी कंपनी असं कुठलीच कंपनी नाही. हे सर एक स्पेसिफिक कंपनी नाही आहे सर, हे मल्टिपल कंपनी आहेत ना ते सुपर ॲडमिनला अप्रोच करतात. म्हणजे असं आहे ते ERP सिस्टम. आता हे सुपर ॲडमिन हँडल करतो, कंपनीकडे नाही जात. हा मल्टिपल कंपनीजचा डेटा हँडल होतो इथं. कोणतं सर? हे त्यासाठी तर बनवले सर की असं केलं. ठीक आहे सर. आता हां एक जॉब सिकर आहे जो की काय करतो की त्याला जॉबसाठी अप्रोच करतो सुपर ॲडमिनला, जो की आपण असणार आहे. सुपर ॲडमिन काय करेल की जर त्याला कंपनी त्याच्या रिलेटेड असेल तर ती कंपनी असाइन करेल आणि कंपनीजला काय हवं असतं की त्यांना कॅन्डिडेट्स वगैरे आहेत ते रिक्वायरमेंट्स टाकतील की आम्हाला एवढे कॅन्डिडेट्स टाकतील, हे पण ते सुपर ॲडमिनच हँडल करेल. आणि नंतर तिसरी गोष्ट काय आहे की प्रोजेक्ट हे करतो ओनर. क्लायंट एक टाईपचा. मला कंपनी वगैरे भेटत नाही किंवा फ्रीलान्सर भेटत नाही, तुम्ही मला एखादी कंपनी अलर्ट करा असं आहे. लॉग इन करा कस्टमरला. आता इथं बघू शकता हे कंपनीचं आहे. आता हे कसं आहे की हे कंपनीचं लॉग इन आहे. इथनं आता टेस्टरला मागाशी त्यानं एक रिक्वायरमेंट टाकलेली. आता अजून एक रिक्वेस्ट टाकू आपण. HRची रिक्वेस्ट करतोय आत्तासाठी आपण. एक्सपिरियन्स वगैरे त्याचा टाकणार आणि त्याचे स्किल्स वगैरे काय आहेत ते टाकायचे. आता हे सबमिट केले. आता सुपर ॲडमिनला जाणार. हे कंपनीकडे नाही जात सर काही. कंपनी काय आहे की एक सुपर ॲडमिनचा नंतरचा पार्ट आहे, म्हणजे आपले कस्टमर आहेत ते, असं आहे. आता इथं बघू शकता टॅलेंट पूलमधलं.
आता त्याने रिक्वेस्ट केली होती की मी HR आहे, माझ्यासाठी कोणती एखादी कंपनी असेल तर मला कंपनीने अप्रोच केलं होतं की मला एखादा HR असेल तर असाईन करा. आता इथं काय करू, याला आपण एखादी कंपनी असाईन करू यांना, म्हणजे कॅन्डिडेट असाईन करू. येतं नाही याच्यात टॅलेंट पूलमध्ये. आता याला काय करू, मॅच जॉब करू आपण एखादा. आता इथं ते मल्टिपल दाखवतील की कोणते कोणते कंपनीजनी अप्रोच केलं की आम्हाला HR पाहिजे. मग इथं काय आहे की टॅलेंटमध्ये आता इथं दाखवतं की HR आहे, इथं HR आहे वगैरे दाखवतं. आता याला HRला असाईन केला आपण. आता हा काय झाला की तिथं कंपनीला पण गेला आणि ते जे रिक्वेस्ट केली ती जॉब सिकरनं त्याला पण हे एकमेकाला ह्यांचे मॅचेस भेटले. आता त्यांनी ते कॉन्टॅक्ट करून त्या हिशोबाने त्यांनी मग हे आपण आत्तासाठी प्रीमियम दाखवलं, पण ह्याला आपण मॉडेलमध्ये बसवू शकतो, सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये. आता ह्या गोष्टी तर झाल्या. आता प्रोजेक्ट मॅनेजरचं बघू. आणि जॉब सिकरचं कसं आहे सर की समजा त्याला त्या कंपनीमध्ये घेतला नव्हता तर तो न्यू रिक्वेस्ट पण टाकू शकतो की त्या कंपनीमध्ये त्याला भेटलं नाही, मग तो न्यू रिक्वेस्ट परत टाकला आणि परत मग त्याला दुसरी कंपनी वगैरे भेटून जाईल, असं आहे. हां करू शकतो जर त्याला कुठली कंपनी भेटली नाही तर. हां बसवतो. हां बसवू शकतो. आता इथं काय आहे की प्रोजेक्ट, आता प्रोजेक्टमध्ये काय आहे की मॅनेज प्रोजेक्ट करू शकतो. रिक्वेस्ट तो सुपर ॲडमिनला रिक्वेस्ट करेल की माझा असा एक प्रोजेक्ट आहे तर मला कंप्लीट करून भेटेल का, अशी एक कंपनी दे मला. तर इथे एक प्रोजेक्टची रिक्वेस्ट टाकून बघू आधी आपण. आता हे सुरुवातीला एक केली ती रिक्वेस्ट आपण हे कर ॲड कर ना, अजून एक रिक्वेस्ट ॲड कर. ते प्रोजेक्ट नेम, प्रोजेक्ट डिस्क्रिप्शन आणि त्याचं ड्युरेशन किती लागेल आहे ते टाकू शकतो आणि रिक्वेस्ट सेंड करू शकतो. आता सुपर ॲडमिनला जाऊ आपण. आता इथे बघू शकता की स्मार्ट समाधानची त्याने एक रिक्वेस्ट टाकली होती, प्रोजेक्ट रिक्वेस्ट. तेव्हा आता सेंड रिकमेंडेशन कराल, माझी कंपनी येतात त्याला कंपनीज येतील सेंड कर. आता इथं दाखवतं की कोणाला असाईन करायचं आहे वगैरे. म्हणजे आपल्या ERPला किती कंपनीज जॉईंट आहे, कोर्ट वेबला कर सेंड कर. आता हे त्याच्या ह्याच्यात असाईन झालेलं ते बघू शकतो आणि ते कंपनीला ते अप्रोच करू शकतो. याच्यात इथं बघू शकता की त्याची इन्फॉर्मेशन वगैरे आली आहे. इथनं काय करेल की तो कॉन्टॅक्ट करेल त्या कंपनीला आणि त्या हिशोबानं मग ते त्यांनी प्रोजेक्ट्स वगैरे बनवले. ईमेल ID वगैरे आले, ईमेल वगैरे आहे तर त्यांनी अप्रोच करू शकतात त्याला. चांगलं केलंयस, पण मी जसे पॉईंट सांगितले होते. कारण कसं आहे बघ, ॲप्लिकेशन म्हणून तुम्ही खूप छान विचार केला आहे, बट मी तुला एक्झाम्पल सांगतोय. ओडू म्हणून ॲप्लिकेशन ERP ॲप्लिकेशन बनवणारी एक कंपनी, त्याचं व्हॅल्युएशन आता $7-8 बिलियन असेल. ठीक आहे, सर्च कर. बाहेरचा फाउंडर आहे तो इंडियातच राहतो आणि इंडियात राहतो बरं का, बँगलोरला का मुंबई दोन्हीपैकी एका लोकेशनला तो असतोच. त्यांनी ओडू नावाची कंपनी सुरू केली जी ERP मॉडेल आहे. तू 2 मिनिटामध्ये तुझं ERP सिस्टीम आहे ना ओडूने बनवू शकतो 2 मिनिटात. आणि ते फ्री पण देतं, पहिल्या 1-2 सॉफ्टवेअरसाठी तुम्हाला फ्री आहे. ठीक आहे, मग सगळ्या कंपनी आता बघा ना, तुम्ही बाहेर गेले ना, आता तुम्हाला त्या कंपनीबद्दल माहीत नसेल तर तुम्हाला त्याची ॲडव्हर्टाईज दिसत नसेल, न स्टॉपला जाता नाही ना आवर्जून बघा की ओडूची ॲड असतेच. ओडू, फक्त ओडू एवढंच लिहिलेलं असतं. लोकांना कळतच नाही की ॲड कशा रिलेटेड. पण आता तुला सांगतो बघ, ती कंपनी आतापर्यंत जवळजवळ लाखो कंपन्या मॅनेज करते असं ERP थ्रू. जसं तुमच्या डोक्यात आलं ना की आपण मल्टिपल कंपन्या ERPच्या अंडर आणूया, त्यांनी पण असं नाही केलंय. ठीक आहे, आता हा तुमचा प्रोजेक्ट बेस्ट कोणासाठी आहे माहिती आहे का, ग्रुप ऑफ कंपनीज असतात माहिती आहे ना, अंडर वन रूफ असं आपण बोलू शकतो. म्हणजे एक पॅरेंट कंपनी आणि तिच्या अंडर मल्टिपल कंपनीज आहेत. तर त्याच्यासाठी हे ॲप्लिकेशन बेस्ट चालू शकतं आणि ती आयडिया तुमचं डोकं परफेक्ट चालू शकतं. ठीक आहे, पण जो तुम्ही विचार केला ना विप्रो, TCS, ह्या पूर्णपणे त्यांचा मोटो एम वेगळ्या असलेल्या कंपन्या. ठीक आहे, सो त्यांना आपण या सिस्टीममध्ये आणणे चुकीचं आहे थोडक्यात. ठीक आहे, तरी पण मी काय विचार केला की मी शेवटी तुला तेव्हा पॉईंट बोललो, त्यानंतर मी हाच विचार करत होतो की ठीक आहे आपण असं कन्सिडर करूया की हे ग्रुप ऑफ कंपनीज आहेत आणि एक पॅरेंट कंपनी आहे तिच्यासाठी हे ॲप्लिकेशन बनवलं जी की ERP कॉमनली हँडल करते. 10-12 कंपन्या आहेत त्यांच्या अंडर, जसं तुमच्यामध्ये लिस्ट होती. ठीक आहे, तो एक पॉईंट होता. तुम्ही मॅनेज चांगलं केलंय ॲप्लिकेशन, म्हणजे एका लॉग इनकडनं दुसरीकडे डेटा जाणे हे बेस्टच आहे. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जेवढं ॲप्लिकेशन बघितलं त्याच्यामध्ये मोठं आणि चांगल्या ॲप्लिकेशनपैकी एक होतं.
फक्त तोच पॉईंट होता. पण एक गोष्ट विसरू नका, भरकटू नका. कुठे माहिती आहे का, जर ERP मॉडेलने आपण स्टार्ट करतो ना, तर ते मधले जे पार्ट होते ना, चल काही गोष्टी आपण अशा देऊ शकतो की 5 मिनटं तू गेमसाठी दिलायस, थोड्याफार गोष्टी, पण जे बाकीचं तू ब्लिंकिट वगैरे ते सगळं आणणे थोडंसं वेगळं होतं. म्हणजे हा पॉईंट मीच काय, ह्यांचा पण सेमच असेल, बाहेरच्याला दाखवलं तरी सेमच असेल. कसं होतं, आपल्याला वाटतं की एम्प्लॉईला आपण हे देऊया नाही का सगळं, पण आपण विषयाला भरकटतो. कळलं का? मग ते लक्षात, मला माहिती की तुम्ही ना बेस्ट डेव्हलपर बनणारच आहात, नो डाऊट. म्हणजे हे बघून ह्या कमी वयात एवढे चांगले ॲप्लिकेशन बनवणे जोक नाही आहे. पण मी तुम्हाला कशासाठी तयार करतोय, तर तुम्ही एखाद्या ॲप्लिकेशन प्रोडक्टला स्वतः बघाल. आता माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे, म्हणून मी ह्याच्यात काही पण नाही ना घुसू शकत. आता मला वाटलं कोर्टवेबची पोरं येत राहू, जेवायला जातात, मेसचं ॲप्लिकेशन मी कोर्टवेबमध्ये आणतो, चालेल का? एक्झॅक्टली तोच पॉईंट आहे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, ती गोष्ट नाही विसरली पाहिजे की आपण फोकस त्या गोष्टीच्या अराउंड तुम्ही डेव्हलप करा ना. एडटेक आता तुमचं ERP आहे ना, त्याच्या अराउंड डेव्हलप करा. विनाकारणचे पॉईंट आणू नका, कारण की ते नसते ना दाखवले तरी आम्हाला बेस्ट वाटलंच असतं. नेक्स्ट आहे गोष्टी आहेत, जसं की तो महत्त्वाचा पॉईंट होता की जो मिसिंग वाटला मला, की ERP मध्ये मेन काय होतं, तुम्ही डायरेक्ट PIP ला असंच कोणाला नाही टाकू शकत. एखाद्याने कंप्लेंट रेस केली ना, तर कंपनी मागच्या 2-3 महिन्याचा डेटा दाखवते की ह्याचे टास्क बघा किती पेंडिंग आहे, म्हणून तर हा PIP मध्ये आहे ना. म्हणजे आलं का लक्षात? आपण काय केलं, मॅन्युअली ऍड केलं. पण मला कौतुक ह्याचं पण वाटतं तुमचं की तुम्ही लेक्चरमध्ये फक्त माझ्याकडनं PIP कन्सेप्ट ऐकले आणि त्यातनं तुम्ही हे इम्प्लिमेंट करताय, ही पण बेस्ट गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया तरी येते की PIP काहीतरी असतं बाबा, चांगलं काम नाही करत आहे म्हणून PIP मध्ये टाकलं. पण आहे ना, याच्यासाठी प्रूफ लागतो. म्हणजे काय, वीकली टास्क असाइन झाले, माझे पेंडिंगच चालले. मग एक थ्रेशोल्ड व्हॅल्यू असते ना तिथे, थ्रेशोल्ड व्हॅल्यू आली की ते काय बोलतो, टीम लीड बोलतो की मॅनेजरला याला मी PIP मध्ये टाकावं लागतं वाटतं, मग तो PIP असाइन करतो. आलं का लक्षात? बाकी तुमचे नोट्स काढणे, व्हॉइसने कंट्रोल करणे, नॅव्हिगेशन, हे बेस्ट पार्ट आहेत एकदम. म्हणजे आम्ही कितीतरी ERP मध्ये आम्ही पण नाही बघितले, पण आता आमच्याकडे पण ERP आहे ना, पण आम्ही त्याला छान सुंदर बेसिक ठेवलंय. का माहितीये का, त्याचा मोटो काय की ट्रॅकिंग सिस्टीम आहे ती. कोणाची, तर हे जे आपले एम्प्लॉई असतात ते पूर्ण वीकली काय काम करतात, डेली काय टास्क आहे, ट्रेलो वगैरे सारखं. आता आम्ही ट्रेलो नव्हतो वापरू शकत का, जिरा वगैरे केवढे सॉफ्टवेअर आहे, पण आम्हाला पण मस्ती आहे, आम्हाला पण वाटतं ना आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन असायला पाहिजे, जिथे म्हणजे सचिनच्याच डोक्यात की काय सर एम्प्लॉई म्हणजे मला असं पाहिजे, ह्यांच्याकडनं हा डेटा पाहिजे, मग त्याचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करायचं. तुम्ही हा विचार केला एवढ्या लहान वयात, हे बेस्ट आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं, ह्याच्या पुढे पण तुम्ही प्रोजेक्ट बनवणार हे मला माहिती आहे, हे लास्ट आहे, भरकटायचं नाही. प्रोजेक्ट केवढा पण लहान असू द्या, पण तो फोकस असला पाहिजे की एवढंच मला बनायचं, याच्या अराउंड आम्ही विचार केलाय आणि हे फ्युचर स्कोपमध्ये. आता हे करायच्या नादात बघा बरं, तुम्ही एक बेसिक पॉईंट सोडून दिला, जो की वीकली टास्क त्याचं पूर्ण ट्रॅकिंग वगैरे असं, जो की लय महत्त्वाचा पॉईंट होता. ठीक आहे, माझ्या एंडने हेच आहे, पण तुमचे एफर्ट्स आणि ह्या गोष्टी जोक नाही आहे एवढं सगळं बनवणे. सो त्यासाठी तुम्ही स्टँडिंग ओवेशन डिझर्व करता. परत एकदा टाळ्या वाजवूया सगळ्यांनी. माझी टीम AIT आहे आणि माझा प्रोजेक्ट प्रारब्ध होता, जे की आम्ही ERP सोल्युशन्स आणले होते. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मला टीम एक्सपिरियन्स भेटला, म्हणजे की प्रोजेक्ट मॅनेज कसं करायचं टीमसोबत आणि काही इश्यूज वगैरे येतात ते या आम्हाला सुपरएक्समध्ये हेल्प झाली. थँक्यू. तर आम्ही प्रारब्धामधून खूप गोष्टी शिकलो, जसं की रिअल टाईममध्ये कंपनी कशी वर्क होतं, कसे प्रोजेक्ट असाईन होतं, कसे मॅनेजर टीम लीडला टास्क असाईन करते, एम्प्लॉईज कसे टास्क कंप्लीट करतं आणि ते कसे त्याचे प्रूफ्स जसं GitHub लिंक वगैरे प्रोव्हाइड करतात, जेणे की टीम मॅनेजर ते बघू शकतो. सर आपण या प्रोजेक्टमधनं हे शिकलोय की आपण टीम कोऑर्डिनेशन, टीम मॅनेजमेंट कसं करू शकतो आणि आपलं टीम मेंबर सोबत आपलं कम्युनिकेशन वगैरे हे चांगलं पाहिजे आपण. आणि बेसिकली थँक्स टू शशी सर, अक्षय सर, प्रमोद सर आणि सचिन सर, त्यांच्या गायडन्सने आम्ही हा प्रोजेक्ट वगैरे सक्सेसफुली बनवलेत. थँक्यू. थँक्यू कोर्टवेब.